नमस्कार मंडळी. मंडळी, भाजपला परत एकदा निवडून देणार का? आता यापूर्वी आपण मोठ्याला उड्या मारल्या आणि प्रत्येकाला वाटलं भाजप सरकार निवडून येईल आणि परत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. परंतु तसं झालं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही, आता अजितदादा पवार आहेत अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि मुख्यमंत्री हे फडणवीस साहेब आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचं काही होणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं यापूर्वी सुद्धा झालं नाही. परंतु आपला भ्रम होता, शेतकरी उपाशी आहे आणि पीक विमा कंपन्या तुपाशी आहेत. आपल्यालाही वाटत होतं शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि त्याच कारणानं आपण जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांना निवडून दिलं, भरघोस मतदान टाकलं आणि असं वाटलं की आता काहीतरी शेतकऱ्यांसाठी दिलासा होते, दिलासादायक बातमी येते आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असंही सांगण्यात आलं होतं. परंतु तसं काही होणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा होणार नाही आणि शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे तो सुद्धा खाऊन टाकलेला आहे. आतापर्यंत पीक विमा किती खाल्लेला आहे, कोणत्या वर्षापासून खाल्लेला आहे, या विषयावरती बोललं पाहिजे. आणि जी काही कान उघडणी असेल शेतकऱ्यांनी केली पाहिजे. शेतकऱ्यांनी यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा थोडंसं समजून घेणार आहोत. म्हणजे मी गणेश ठाकरे, कृषी न्यूज या युट्यूब चॅनलचं आपलं सहर्ष स्वागत आहे. या साईडला काळं किंवा पांढरं बटन दिसेल सबस्क्राईबचं, त्याच्यावरती क्लिक करा. आपले काही कमेंट असेल ते सुद्धा करायला विसरू नका. लाईकचं बटन दिसेल त्याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका. मंडळी, ज्या अर्थी विधानसभा झाल्या आणि विधानसभेपूर्वी शेतकऱ्यांनी भरघोस मतदान दिलं, आता लाडक्या बहिणीने सुद्धा मुकाट्यानं गेल्या आणि मतदान भडाभड करून टाकलं. आता लाडक्या बहिणीचे 2100 रुपयाचं काय झालं? 21 रुपये मिळणार का? नाही, आता फक्त 500 रुपये मिळणार. तेही इतर काही बहिणी यामध्ये नापात्र केल्यानंतर कित्येक तरी बहिणी नापात्र झालेल्या आहेत. 50 लाखाच्या वरती आतापर्यंत नापात्र करण्यात आलेले आहेत आणि जे काही उर्वरित बहिणी आहेत ते सुद्धा नापात्र होणार आहेत. मग 500 रुपये कुणाला मिळणार? जे काही निराधारच्या महिला होत्या त्या महिलेच्या खात्यावर 500 रुपयाचं मानधन जर पहिले भेटत असेल तर त्या बहिणीला आता सांगण्यात आलेले, तुम्हाला निराधारची पगार पाहिजेत का की मग लाडक्या बहिणीची? एकच मिळणार, दोन मिळणार नाही असाही सांगण्यात आलेले. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्प अधिवेशन झालं, त्याच्यात सुद्धा सांगण्यात आलं होतं कर्जमाफी करण्यात येणार नाही, त्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आली नाही आणि आपणच निवडून दिलेले. आता निवडून दिलं तर बसा काय आहे ते. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी सध्या तरी होणार नाही, याच्यावरती सरकार विचार करेल. परत देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभ्यास होईल आणि त्यानंतर काय निर्णय घेतला जातो ते समजणार सुद्धा नाही. कशा पद्धतीची कर्जमाफी केली जाते ते नंतर ठरेल. आता 1.5 लाख द्यायचे, 50,000 द्यायचे की द्यायचेच नाही ते त्यांच्याच मनावर आहे. आता पीक विमा कंपनीचा घोटाळा आहे. 2017 पासून ज्या पद्धतीने पीक विमा कंपनी सुरू झालेली आहे त्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत कित्येक तरी निधी लाटण्याचं काम करण्यात आलेले आहे. कुठे 4,000 रुपये, कुठे 5,000 रुपये आणि यावर्षी तर हेक्टरी 5,000 रुपये. काय होणार 5,000 रुपयात? काय धकणार 5,000 रुपयात? शेतकऱ्यांची फसवणूक झाली का नाही? देणार का भाजप सरकार निवडून? अहो, भाजप सरकारने सगळं वाटोळ केलेले आहे. तुम्हाला सोयाबीनला भाव दिले का? तुमच्या कापसाला 6,000 रुपये, सोयाबीनला 6,000 रुपये भाव देऊ म्हणणारे देवेंद्र फडणवीस साहेब आज मुख्यमंत्री आहेत आणि हेच ज्यावेळेस विरोधी पक्षात होते त्या टायमाला टाळं कुटायचे. 6,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे. जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. 7/12 कोरा झालाच पाहिजे. झाला का 7/12 कोरा? झाली का कर्जमाफी? आणि पीक विमा घोटाळ्याचं काय झालं? तुमच्या पदरात किती पैसे पडले? 5,000 रुपये, हेक्टरी 5,000 रुपये. तुमच्या एका गुंठ्याचा खर्च फक्त 500 रुपये, 50 रुपये. 50 रुपयात तुमच्या एका गटात, एका गुंठ्यात काय खर्च लागतो ते तुम्हाला माहिती आहे चांगलं. मग काय झालं? काय भेटलं पदरात? काय टाकलं? भाजप सरकारने अक्षरशः, फडणवीस साहेबांनी अक्षरशः शेतकऱ्यांची माती करून टाकलेली. आता काही योजना आणणार आहेत म्हणे. या योजनेचं काय होते? जे काही आमदार खासदार आता सध्या एसी मध्ये, त्यांच्याकडे 4 व्हीलर आहे, त्यांच्या गाडीला खर्च आहे, त्यांचा राहण्यापिण्याचा खर्च त्या ठिकाणी फुकट होतो, त्यांचे बंगले त्या ठिकाणी, लाईट बिल त्यांचं फुकट होते, फोनचा बिल फुकट होते, सगळं फुकट होते. तरी सुद्धा त्यांनी 24,000 रुपये
प्रति महिना जर 1 लाख रुपये जर पगार असेल तर त्या आमदार त्या खासदाराला 24,000 रुपयाचं मानधन वाढवून घेण्यात आलेले आहे. म्हणजे 2 लाख जर एखाद्या मंत्र्याला पगार असेल तर त्याला 24 दोन्ही जे काही होईल ते तेवढी पगार वाढवून घेतलेली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचं आर्थिक बजेट बिघडलेलं नाही. कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी बैठक घेण्यात आली नाही आणि कोणत्याही प्रकारची विरोधाने सुद्धा विरोधी पक्ष असतील त्यांनी सुद्धा विरोध केलेला नाही. म्हणजे भरघोस एका साईडला मतदान दिलं आणि एका साईडला ती पगार जी काही त्यांची पगार असेल ती कोणत्याही प्रकारचा निर्णय न लावता, कोणत्याही प्रकारची अटी न लावता, कोणत्याही प्रकारचा तिजोरीवर बोजा न पडता पगार स्वतः वाढून घेतलेले आहे. मग शेतकऱ्यांचं काय होणार? देणार का भाजपला निवडून? काय झालं? कसं होणार शेतकऱ्यांचं? आता काय करणार? आता यासाठी जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती जर लागत असेल तर मग रस्त्यावर उतरावं लागेल. तुमचा पीक विमा जो काही लाटलेला आहे तो जर तुम्हाला परत मिळवायचा असेल तर त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे. परंतु शेतकरी तसं करत नाही. शेतकऱ्यांकडे टाइम नाही. जे काही पुढारी असतील, लोकप्रतिनिधी असतील ते उठाव करतात आणि त्याला आपण सपोर्ट सुद्धा करत नाही. ही वास्तुस्थिती या महाराष्ट्रातील आहे, या देशातील आहे. आणि जे काही कृषी समृद्ध देश म्हणतो त्याच कृषी समृद्ध देशाचं वाटोळं झालेलं आहे. आता द्या परत एकदा निवडून आणि घ्या तुम्हाला काय लागते ते कर्जमाफी. जे